नानासाहेब, काय सांगाल नेमकी पवना बंदिस्त जलवाहिनी जी आहे याबाबत धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न जे आहेत ते देखील रखडलेले आहेत. अनेक वेळा आश्वासनं देखील तुम्हाला देण्यात आली होती. मात्र आता जे आहे ते काय नेमकं तुमचं पाऊल राहणार आहे, काय सांगा? प्रथमतः आम्ही सर्व पत्रकार बंधूंना आमच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल मनापासून आपणा सर्वांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो, आपणास धन्यवाद देतो. मावळ तालुक्यातला पवना धरणग्रस्तांचा प्रश्न हा गेली 60 वर्ष रखडलेला प्रश्न आहे. ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जीवावरती पिंपरी चिंचवडसारखी 3 ग्रामपंचायती एकत्र करून झालेली जगातली 1 नंबरची अतिश्रीमंत अशी महानगरपालिका आहे. आणि एवढं मोठं वैभव 19-22 गावांनी स्वतःला गाडून घेतल्यानंतर ते त्या गावाच्या त्यागावरती झालेलं आहे. दुःख ह्या गोष्टीचं आहे की 60 वर्षानंतर सुद्धा ह्या 22 गावातल्या आज रोजी असणाऱ्या 1200-1250 शेतकऱ्यांचं पुनर्वसन झालेलं नाही. आणि ते पुनर्वसन तात्काळ करण्यात यावं यासाठी 2 दिवसापूर्वी सिंचन भवन या ठिकाणी या राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रकल्पग्रस्त आणि बंदिस्त जलवाहिनीचे सर्व पदाधिकारी आम्ही जाऊन समक्ष भेटून निवेदन दिलेलं आहे. आणि 60 वर्षानंतर आता आम्ही अत्यंत टोकाची भूमिका घेतलेली आहे की शासनाच्या धोरणाप्रमाणे किंवा पुनर्वसन कायद्याप्रमाणे किंवा 9 मे 73च्या आदेशाप्रमाणे शासनाच्या GR प्रमाणे पवना प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन तात्काळ करावं आणि त्यासाठी एक 100 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. आता 60 वर्ष थांबलो, सहनशीलतेचा अंत झालेला आहे. आता सहन होत नाही ही दयनीयावस्था आमच्या शेतकऱ्यांची पाहून. आणि त्यामुळं जर 100 दिवसाच्या आत पवनेचं पुनर्वसन झालं नाही तर पवनेचा एक थेंब देखील खाली पिंपरी चिंचवडला पाणी जाऊन देणार नाही असा भूमिपुत्रांचा निर्धार आणि निर्णय झालेला आहे. नाना, तुम्ही म्हणताय की 100 दिवसाचा अल्टिमेटम तुम्ही देताय, मात्र एकीकडे तुमचा या अल्टिमेटम चालू असताना किंवा तुम्ही दिलेला असताना दुसरीकडे मात्र अशी माहिती समोर येते की पवना संपादित जी काही जमीन केलेली त्याच्यातला काही एक भाग भाडेपट्ट्यावरती देण्याचा प्रयोजन सरकारने केलेलं दिसतंय. ती भूमिका सरकारची आणि तुमच्या सोबत चर्चेची भूमिका याच्यात विसंगती दिसते, त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल स्पष्ट त्यांच्या मंत्री महोदयांच्या निदर्शनास परवाच्या सिंचन भवनच्या मिटिंगमध्ये ऑन प्रूफ हातामध्ये म्हणजे मग अशी भारत ठाकूर साहेबांनी उल्लेख केलेला आहे की 13 तारखेला माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी मिटिंग बोलवली. त्याला खासदार साहेब होते, विद्यमान आमदार होते, माजी मंत्री होते बाळाभाऊ, आणि तिघांच्या उपस्थितीने साक्षीने झालेली आणि साधारण 50 शेतकरी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आणि जलवाहिनीच्या संदर्भातले नेते सर्व यांच्या साक्षीने झाली. आणि 14 तारखेला पेपरला नोटीस जाहीर होती की कुणाला तरी एका धनाढ्य व्यक्तीला 49 वर्षाच्या कराराने ही दिलं जाते. हे अत्यंत चुकीचं आहे किंवा शेतकऱ्यांची फसवणूक आहे किंवा धरणग्रस्तांचा हा घोर अपमान आहे. अशा प्रकारची भूमिका मांडल्यानंतर माननीय मंत्री महोदयांनी कबूल केले की पवनेचा निर्णय लागल्याशिवाय हे काहीही होणार नाही आणि ती निविदा रद्द करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तुम्ही निविदा रद्द करण्याचं सांगताय. काही दिवसांपूर्वी तुमची बैठक झाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, ती पवना बंद जलवाहिनीबद्दल झाली. आज तुम्ही सगळेजण पुन्हा एकदा एकत्र आलेला आहात, ते पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या बद्दल आलेले आहात. पवना धरणग्रस्तांचं पुनर्वसन हा एक मुद्दा आहे, तो समांतररित्या चालला पाहिजे किंवा तो पूर्णच झाला पाहिजे. दुसरीकडे पवना बंद जलवाहिनी आहे. सरकारचं सगळं लक्ष फक्त जलवाहिनी सुरू करण्यासाठी दिसतंय, मात्र तुमच्या पुनर्वसनाच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होतंय. तुम्हाला बैठकांमध्ये चर्चांमध्ये गुरफटून ठेवलं जातंय का? आणि त्या संदर्भात भविष्यात तुमची चर्चा न करता थेट निर्णयाची अपेक्षा राहणारी काही मागणी राहणार आहे का? कारण सातत्याने चर्चा होतात. सरकारला या अनुषंगाने विनंती अशी आहे की तुम्ही ह्या बळीराजाचा अंत पाहू नका. हा कष्ट करतो म्हणून आपल्या ताटात 2 वेळचं जेवण येतं, त्याची फसवणूक केली तर तुम्हाला ती महागात पडेल. हा सरकारला माझा इशारा आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, शेतकऱ्यांना न्याय द्या. 60 वर्षांतर झालं नाही त्याचं ताबडतोब पुनर्वसन करा, मग पुढच्या चर्चा होत राहतील. मध्यंतरी मंत्र्यांनी सांगितलं होतं 2 एकर जागा तुम्हाला धरणाच्या परिसरात, 2 एकर जागा तुम्हाला बाहेर देऊ. मोठ्या थाटामाटात कार्यक्रम झाला, त्याचं पुढे काय झालं? मराठा आरक्षणाच्या संदर्भात जेव्हा आमचा बांधव रिझर्वेशन मागे गेला तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं नो डेटा नो रिझर्वेशन. म्हणजे तुमची जर माहिती संकलन नसेल, आज शासनाकडे ही माहिती नाही आहे की बाधित शेतकरी किती आहेत,
संपादित क्षेत्र किती आहे त्यांच्याकडं, उर्वरित क्षेत्र किती आहे त्यांच्याकडं, आणि पुनर्वसन किती लोकांना करायचं आहे ह्याचा डेटा त्यांच्याकडे नाही. तर जो मध्यंतरी तो आनंद उत्सव साजरा झाला असेल तर त्याला आम्ही उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग म्हणूया, परंतु अद्याप तरी तशा प्रकारचे काही चिन्ह कुठं काही दिसून येत नाही. कारण राज्य शासनाचे कॅबिनेट मंत्री जर म्हणत असतील की मी त्या प्रश्नाशी असंदिग्ध आहे, आम्ही त्यात लक्ष घालणार नाही, आम्ही मावळ वगळणार आहोत, कारण मावळचे तिथे तुमचे जे प्रतिनिधी आहे त्यांनी आम्हाला सक्त सांगितलं की तुम्ही लक्ष घालायचं नाही. साहेब बरोबर ना? हेच वाक्य आपल्याला ऑन रेकॉर्ड त्यांनी सांगितलंय, ते पत्रकारांच्या समोर सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते जे काय मधल्या काळामध्ये तो झाला असेल तो घुमजाव होता. सत्य परिस्थिती मात्र आता त्यांना निर्माण करावं लागेल. अशा परिस्थितीत आम्ही आता पाऊल उचलणार आहोत.